कढईमध्ये तूप घ्यायचं आहे. तूप घातल्यानंतर खवलेला नारळ घालायचा आहे आणि त्यानंतर पान जे आहे, मसाले पान मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साखरसुद्धा घालायची आहे. त्यानंतर हवा असेल तर फूड कलर ॲड करायचा आहे आणि पानाचा फ्लेवर यामध्ये घालायचा आहे. सगळे एकत्र झाल्यानंतर आता उकड करण्यासाठी तूप घेतलेलं आहे एका कढईमध्ये. जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे. पुन्हा एकदा खायचा कलर घालायचा आहे आणि तांदळाचे पीठ घालायचं आहे. सगळं वाफ काढून घ्यायचं आहे एकदा आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मळल्यानंतर एक छोटे गोळे करून एक छोटीशी वाटी त्याची तयार करायची आहे. आतल्या बाजूला जाड आणि वरच्या बाजूला पातळ आणि त्यानंतर पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी जवळ-जवळ. सारण घालायचं आहे आणि पान फ्लेवरचा हा मोदक आता तयार झालेला आहे. चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे आणि उकडायला ठेवायचे आहेत. उकडून झाल्यानंतर अशा पद्धतीने दिसतात. खूपच मस्त दिसतात आणि टेस्टीसुद्धा लागतात. नक्की एकदा ट्राय करून बघा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक.